हॅलो मित्रांनो, तर मी आळे फाटा जुन्नरमध्ये आलेलो आहे फिरायला. तर आता काही वेळ आराम केल्यानंतर आम्ही निघालो डॅमवर. आता पुढे बघू कसं एक्सप्लोर करता येईल, तुम्हालाही दाखवतो. तुम्हीसुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करू शकता. पुढे मी तुम्हाला सगळं एक्सप्लोर करेल, तुम्ही बघा. हॅलो मित्रांनो, तर मयूर, मी आणि कमलेशसुद्धा आहे. कमलेश आपल्याला फिरवणार आहे पुढे. आपण कोणत्या डॅमला चाललो कमलेश? एडगाव डॅमला. तर पुढे एक्सप्लोर करू. मयूर, तर नक्कीच हा इतक्या दिवसाची प्रतीक्षा होती की आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. तर आज तो दिवस उगवला आहे, आज तो दिवस आला आहे. बघूया, चला पुढे आपण भेटूया नक्कीच. चला. तर मित्रांनो, हा अनुभव पैशाने सुद्धा आपण विकत नाही घेऊ शकत. तुम्ही आज एक्सपिरियन्स करणार आहे माझ्यासोबत, कमलेशसोबत. पुढे पण असंच करूया आपण, आणि खूप मजा येणार. हां मयूर, खूप मजा येणार. तर नमस्कार मित्रांनो, हा पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा वॉटर कॅनल आहे. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर वॉटर कॅनल आहे आणि स्वच्छ पाणी आहे. तर आम्ही येडगाव धरण येथे निघालेलो आहोत. तर पुढे मी तिथेही एक्सप्लोर करेन आणि माझ्यासोबत इथे मयूर आणि कमलेशसुद्धा आहे. तर पुढे आपण भेटूया. तर मित्रांनो, हा आहे पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा कॅनल. साक्षी भाऊने आपल्याला सांगितलं. तर येडगाव डॅमची मजा घ्यायला आम्ही चाललेलो आहोत. हा असा थोडासा कच्चा रोड आहे, कच्च्या रोडमधून आम्ही जात आहोत. बघू आता काय होतं. तर चला मित्रांनो, ही तिकट भेळ पुढे डॅमवर घेऊन निघालो आहोत आम्ही. हॅलो मित्रांनो, तर आम्ही डॅमवर फिरायला जाता जाता मध्येच थांबलो. तुम्ही बघू शकता, एका बाजूला हा कॅनल, सुंदर कॅनल, आणि एका बाजूला सुंदर झेंडूच्या फुलांची बाग. अशी बरीच बाग आहे पुढे, पण तो पुढे ऊस आहे. त्याच्या बाजूला द्राक्षाची बाग आहे. बघू शकता, हा व्ह्यू आहे. हॅलो मित्रांनो, तर सकाळी पहाटे निघाल्यानंतर घरी आलो आणि जेवण आराम केला, आणि नंतर ह्या सुंदर ठिकाणी आम्ही फिरायला निघालेलो आहोत. आणि असंच सुंदर ठिकाण पुढे अजून भरपूर आहे. त्याचं नाव आहे एडगाव धरण, असं नाव आहे. तर पुढे अजून खूप एक्सप्लोर करण्यासारखं आहे. आणि आता हा रस्ता खूपच विकट होत चाललेला आहे आणि खूप रिस्क वाढलेला आहे. तर मी शूट करायचा प्रयत्न करतोय, आणि हे बघू शकता तुम्ही. हां, तर पुढचा व्ह्यू इतका सुंदर आहे, त्यामुळे मी हा रिस्क घेऊन हा शूट करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पुढे बघा. आता मी तुम्हाला राईटला की लेफ्टला, हां, हा बघा, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. बघू शकता हा व्ह्यू. लोक बाहेरगावी जातात एन्जॉय करायला, आणि आम्ही आपल्या सुंदर महाराष्ट्रात असं व्ह्यू स्वतःच्या गावात, तेही. आणि इथून ह्या बाजूला बघू शकता तुम्ही. सर, फायनली एडगाव धरण येथे पोहोचलेलो आहोत. तर हा व्ह्यू बघू शकता माझ्या मागे. खूपच सुंदर व्ह्यू आहे. आणि माझ्या एक्झॅक्टली समोर इतका सुंदर व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तर हाय मित्रांनो, तर आता आम्ही एडगाव धरण या ठिकाणी आहोत, आणि एन्जॉय करता करता आम्ही भेळ सुद्धा कॅरी केली होती. तर आम्हाला इथं वारा इतका जोरात असल्यामुळे आम्ही भेळ बघू शकता तुम्ही इथे ठेवलेली आहे. आणि सुंदर अशी भेळ तुम्हाला दाखवतो. टेस्ट खूपच भारी आहे. खूप छान, खूपच सुंदर भेळ आहे. आणि असा एक्सपिरियन्स मला वाटतं कुठे करू शकतो परत मी. त्याच्यासोबत आहे ना भाऊ, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासोबत अजून गावचा कांदा आहे, खूप टेस्टी. म्हणजे खूप, म्हणजे आपल्या मुंबईच्या ब्युटिफुल. हे बघू शकता तुम्ही.
आणि बेळ. तर हॅलो मित्रांनो, भरपूर एन्जॉय झाला, खूप एन्जॉय केला. आता हे मावळताना आम्ही घरच्या दिशेला निघालेलो आहोत. तर खूप एन्जॉय केला, फोटोशूट केला. मी पुढे टाकीन व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसेल सिनेमॅटिक्स वगैरे. तर हे सगळं ऑल क्रेडिट बाय कमलेश आणि मयूर. तसंच आता घरच्या दिशेला निघालो आहे. चला.